नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण साइन कॉस टॅनचे फंक्शनचे ग्राफ, त्याचे इन्व्हर्स फंक्शनचे ग्राफ हे बघितलेत. इन्व्हर्स फंक्शनचे ग्राफ म्हणजे काही डिफरंट नाही, जो ग्राफ आहे तो फक्त फ्लिप करायचा. आता आपण सेक, कोसेक आणि कॉटचे काय रिस्ट्रिक्टेड डोमेन आहेत ज्यामुळे फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. आता या तिन्ही यांचे ग्राफ मी देणार आहे, पण त्याच्या इन्व्हर्स फंक्शनचे ग्राफ तुम्ही ट्राय करा, कारण जो काही ग्राफ आहे तो फक्त एक्सचा वाय आणि वायचा एक्स ॲक्सिस करायचा, एवढंच करायचं म्हणजे तो इन्व्हर्स होईल. बिकॉज आपण ते अपोजिट डायरेक्शनला डिफाईन करणार, त्यामुळे तेवढंच असणार आहे. आपण ग्राफ बघूया, त्यावरून लक्षात येईल की डोमेन नक्की किती रिस्ट्रिक्ट करावा लागेल जेणेकरून इन्व्हर्स त्यांचे एक्झिस्ट होतील, कारण बायजेक्टिव्ह फंक्शन व्हायला. ओरिजिनली कॉस एक्सचा डोमेन आणि रेंज सेट काय आहे, तर कॉट एक्सचा डोमेन आणि रेंज सेट काय, कॉट एक्स डिफाईन फ्रॉम आर मायनस एल पाय वेअर एल बिलॉंग्स टू इंटिजर सेट टू आर, कम्प्लीट आर. आता याचा ग्राफ बघितला की आपल्याला लक्षात येईल की काय रिस्ट्रिक्ट करावं लागेल डोमेन आणि कोडोमेन. आता याचा इन्व्हर्सचा ग्राफ तुम्ही काढायचा आहे. सिंपल आहे, फक्त म्हटलं तसं एक्सचा वाय ॲक्सिस आणि वायचा एक्स ॲक्सिस तुम्हाला केला की येईल 0 π/2 पाय 3π/2 अँड सो ऑन. Similarly, minus π/2, minus pi, minus 3π/2 and so on. आता कॉटचा ग्राफ कसा येतो, कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. साइन हे साइन 0 0 साइन 0 0 असतं, त्यामुळे कॉट 0 काय असणार आहे, 1/0 म्हणजे इन्फिनिटीला येतं. सो 0च्या तिथे इन्फिनिटीला येतं आणि π/2 ला ते काय असणार आहे, π/2. कॉस π/2, कॉट π/2 मीन्स किती असतं, तर कॉट π/2 पॉइंटच प्लॉट करायचा आहे ग्राफसाठी, तर कॉट π/2 मीन्स कॉस π/2. कॉस π/2 किती असतं, 0 असतं अपॉन साइन π/2. साइन π/2 किती असतं, 1 असतं. सो कॉट π/2 इथे 0 येणार, त्यामुळे ते पण इन्फिनिटी टू मायनस, त्यामुळे -1 वगैरे लिहायची गरज नाही, कारण इन्फिनिटी टू इन्फिनिटीच जाणार आहे. आता कॉट π/2 काय, तर 0, त्यामुळे कॉट π/2, कॉट 3π/2, 5π/2 सगळे ऑड जे π/2 आहेत मल्टिपलला ते सगळे 0 असतात आणि 0च्या इथे हा इन्फिनिटी होतो, त्यामुळे हा ग्राफ असा येतो. हा इथे 0च्या इथे इन्फिनिटी होतो, π/2 ला 0 होतो, पायला पुन्हा हा इन्फिनिटीकडे जातो आणि हे सगळं रिपीट होतं. म्हटलं तसं हा अगदी एक्झॅक्ट ग्राफ आलेला नाही आहे, पण साधारण हे तसंच होतं. इथे -π/2 ला तो 0 होतो आणि इथे पायवरनं इन्फिनिटीवरनं येतो, तो -π/2 ला 0 होतो आणि पुन्हा 0 ला हा इन्फिनिटीकडे जातो. अगेन पायला इथे तो इन्फिनिटीकडे आहे, 3π/2 ला 0 होतो. सो इकडनं तो आलाय ग्राफ अशा पद्धतीने, 3π/2 ला 0 झाला आणि -π ला तो इन्फिनिटीकडे गेला आणि याच फॉर्मॅटमध्ये इथे पायला तो इन्फिनिटीकडनं आलाय, 3π/2 ला तो 0 झालाय आणि पुढे 5π/2 च्या त्या पॉइंटला तो इन्फिनिटीकडे जातो. सो हा कॉटचा ग्राफ आहे. हा असा फ्लिप केलात की तुम्हाला कॉट इन्व्हर्सचा मिळणार. आता इथे पण सेम टॅन इन्व्हर्स म्हणजे टॅन सारखंच रिपीट होत आहे, त्यामुळे कम्प्लीटचा हा डोमेन आणि कोडोमेन कन्सिडर केला तर व्हॅल्यू रिपीट होत आहे. बिकॉज ही जी व्हॅल्यू आहे तीच इथे पण व्हॅल्यू असणार, तीच इथे पण व्हॅल्यू असणार, कारण तेच सेम टू सेम कर इन्फायनाईट टाइम्स येतात, त्यामुळे त्या सगळ्या व्हॅल्यू इन्फायनाईट टाइम्स रिपीट होतात. सो सिंगल एकदा 1 to 1 मॅपिंग असणाऱ्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत, तर आपण इथनं बघितलं तर हा जो एक कर्व घेतला त्यातला प्रिन्सिपल व्हॅल्यूजचा घेणार. असे इन्फायनाईट डोमेन तुम्ही घेऊ शकता, त्यातला एक मेन डोमेन आपण घेणार आहोत, त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डोमेन म्हणतात. सो आपण हा 0 to π हा जर डोमेन घेतला तर पायच्या इथे इन्फिनिटीकडे जाते, 0च्या इथे इन्फिनिटीकडे जाते आणि हा एक कर्व, आणि हा जर कर्व आपण बघितला तर हा कर्व असा इन्फायनाईट टाइम्स रिपीट होतो. त्यामुळे फक्त 0 to π एवढा रिस्ट्रिक्ट केला की 1 to 1 मॅपिंग होईल. या पॉईंटला हा, ह्या पॉईंटला असं इच अँड एव्हरी एक्स आणि वाय पॉईंट जे आहे तिथले ते 1 to 1 मॅपिंग होईल. देन इट विल बी बायसेक्टिव्ह आणि मग इन्व्हर्स एक्झिस्ट होईल. सो कॉटला काय रिस्ट्रिक्ट करावं लागेल, तर कॉट एक्स डिफाईन फ्रॉम 0 π टू आर, कारण ह्या कर्व मध्ये काय रिस्ट्रिक्शन आहे तर काहीच नाही, इन्फिनिटी -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी म्हणजे कम्प्लीट आर आहे. सो आपण जर अशा पद्धतीने डिफाईन केलं फंक्शन की कॉट एक्स डिफाईन फ्रॉम 0 π टू आर, तर ते फंक्शन जे आहे त्याचं आपल्याला इन्व्हर्स घेता येईल, कारण मग हे 1 to 1 फंक्शन होईल. 1 to 1 मीन्स बायजेक्टिव्ह होईल आणि बायजेक्टिव्हचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. देन कॉट इन्व्हर्स एक्झिस्ट, कॉट इन्व्हर्स डिफाईन फ्रॉम आर टू
क्लोज इंटरवल 0 पाय. सो कॉट साठी रिस्ट्रिक्टेड डोमेन काय 0 पाय. अगेन जसं साइन कॉस टॅनला सांगितलं तेच पुन्हा की 0 पाय हा एकच डोमेन आहे का की ज्याच्यासाठी कॉट डिफाईन झाला आणि मी इन्व्हर्स एक्सिस झाला. नाही, असे इन्फायनाइट आहे, पण त्यातला प्रिन्सिपल डोमेन 0 पाय. दुसरा डोमेन काय येणार पाय टू 3 पाय, अगेन 3 पाय टू 5 पाय, असं करत सगळे पुढचे. इकडे निगेटिव्हला आपण 0 टू मायनस पाय टू 0, ते मायनस 3 पाय टू पाय, हे सगळे ज्याच्यात हा असाच्या असा ग्राफ रिपीट होतोय ते सगळे इंटरवल्स ॲज अ डोमेन म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आणि हे असं फंक्शन डिफाईन करायचं आणि मध्ये इन्व्हर्स एक्झिस्ट होऊ नये असं फंक्शन आहे. सो कॉटसाठी रिस्ट्रिक्टेड डोमेन हा आहे. प्रिन्सिपल डोमेन म्हणजे आपण हा घेतलेला आहे. तर आपण सेक फंक्शनसाठी बघूया. जनरली सेक डिफाईन फ्रॉम सेक एक्स डिफाईन फ्रॉम आर मायनस सेक 2n plus 1 pi by 2 where n belongs to r to r minus open interval -1 to 1. हे त्याचं जनरल डेफिनेशन आहे. पण हे बायजेक्टिव्ह फंक्शन नाही, हे मेनी टू वन फंक्शन आहे. हे 1 to 1 फंक्शन नाही, बायजेक्टिव्ह नाही, हे मेनी टू वन आहे. पण आपण ह्या साईडने डिफाईन करताना मेनी टू वन चालत नाही, त्यामध्ये 1 to मेनी होईल. म्हणून आपण रिस्ट्रिक्टेड करणार आहोत त्याचं डोमेन. तर त्याचा डोमेन काय रिस्ट्रिक्टेड करायला लागेल तो आपण बघूया. त्यासाठी आपण याचा ग्राफ बघितला की लक्षात येईल. याचा पण इन्व्हर्सचा ग्राफ तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला इन्व्हर्सचा ग्राफ काढता आला जमला तर आहे कमेंट मध्ये मला सांगा. सपोज हे -1 हे +1, कारण -1 to +1 हे त्याच्यात नाहीच आहे, त्याच्यात म्हणजे याच्यातनं डिलीटच करून टाकलंय रेंजमधनं. त्याच्यात येतच नाही कुठली सेकची व्हॅल्यू -1 to +1. सो सेकच्या व्हॅल्यूज जर काढल्या आणि जर त्या प्लॉट केल्या तर हे 0, हे π/2, हे 3, हे पाय, हे 3π/2, हे 4π/2 मीन्स 2 पाय. इथे -π/2 पाय -पाय -3π/2 या व्हॅल्यू केल्या. आणि जर आपण सेकचा ग्राफ काढायचा म्हटलं तर हा मधला पोर्शन येतच नाही, कारण तो त्याच्यातनं डिलीट केला. या 1 आणि या -1च्या लोअर साईडला आणि +1च्या अपर साईडलाच तो सगळा ग्राफ येतो. त्यामुळे इथे तो ह्या मधल्या पोर्शनमध्ये ग्राफचा कुठलाही पार्ट येत नाही, कारण सेकच्या व्हॅल्यूज या पार्टमध्ये लाय होत नाही. सेकच्या व्हॅल्यूज कुठेही -1 to 1च्या मध्ये येतच नाही. सो ग्राफचा कुठलाही पार्ट हा ह्या मधल्या पोर्शन मध्ये येत नाही. सो फर्स्ट काय होतं की सेक हे 0च्या इथे आहे त्याची व्हॅल्यू येते 1 आणि मग त्या व्हॅल्यू जशा -π/2 ला इथे इन्फिनिटीकडे जातात आणि इथे +π/2 ला इथे इन्फिनिटीकडे जातात. आणि नंतर सेकंड याच्यात काय होतं की π/2 पासून सुरू होते व्हॅल्यू, तेव्हा ती ह्या साईडला येते. सो ह्या साईडला अशा पद्धतीने असा हा ग्राफ येतो. 3π/2 ला पुन्हा तो इन्फिनिटीकडे जाणार. तसाच आहे -π/2 म्हणजे -π ला तो 0 होतो, त्यामुळे हा 1 होतो, त्यामुळे इथे 1 येतो. -π/2 -1 अशी व्हॅल्यू येते. आणि ती ह्या डायरेक्शनला अशी असा कर्व येतो आणि ह्या डायरेक्शनला असा. जिथे -π/2 ला तो इन्फिनिटीकडे जातो कर्व आणि इकडे -3π/2 ला तो इन्फिनिटीकडे कर्व जातो. सो अशा पद्धतीने ते कर्व आहे. आणि मग पुढे ह्याचा 3π/2 2π ला ती +1 होते व्हॅल्यू, मग पुन्हा कर्व ह्या डायरेक्शनला असावे. अगेन इकडच्या -2π ला ती त्यामुळे ह्या डायरेक्शनला आहे. सो अशा पद्धतीने हे सेकचा ग्राफ येतो. तर सेकच्या ग्राफमध्ये बघितलं तर इथेही रिपीटेड व्हॅल्यूज आहेत, म्हणजे इन्फायनाइट टाइम्स रिपीटेड व्हॅल्यू आहेत. पण त्यातल्या त्यात प्रिन्सिपल व्हॅल्यू सेट कुठला आहे जो रिपीट होणाऱ्या व्हॅल्यूचा नाहीये. तो जर आपण बघितला तर ह्या 0 पासून हा इन्फिनिटीकडे जाणारा हा जो एक कर्व आहे तो हा एक कर्व हे कन्सिडर करावा लागेल. पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा हा एक कर्व आणि ह्यातला एक पार्ट हा पायला 1 व्हॅल्यू होते आणि हा पार्ट हा एक कर्व करायला आहे. कारण ह्या कर्वचा इथे पण सेम तसाच पोर्शन आहे, ह्या कर्वचा इथे पण सेम पोर्शन, असं करत रिपीट होत आहेत. हीच व्हॅल्यू इथे पण आहे, ही व्हॅल्यू इथे पण आहे, ही व्हॅल्यू इथे, ही पण इन्फायनाइट टाइम्स होते. ही व्हॅल्यू इथे आहे, ही व्हॅल्यू ह्या सेम व्हॅल्यूज आहेत, ह्या सेम व्हॅल्यूज आहेत, ह्या सेम आहेत, ह्या सेम. सो डिफरंट असा प्रिन्सिपल व्हॅल्यू सेटमध्ये हा एवढाच कर्व आहे. हा एक कर्वचा भाग झाला आणि हा एक कर्वचा भाग झाला. हे दोनच कर्व थोडेसे डिफरंट व्हॅल्यूज देतात. म्हणजे काय की 0 ला स्टार्ट केलं आणि पायला एंड केलं, तर 0 to π या इंटरवल मध्ये बघितलं तर 0 पासून π पर्यंतचा हा इंटरवल डोमेन म्हणून कन्सिडर करायचा आला.
तर ह्या 1 to 1 मॅपिंग होईल, बिकॉज ह्याला हे मॅपिंग, या पॉईंटला हे मॅपिंग, असं करत करत आरच्या इन्फायनाईट पॉईंटला इन्फायनाईट पॉईंट मॅप होत आहेत आणि 1 to 1 मॅपिंग होत आहे. अगेन हाच असा जसा सेम पोर्शन इथे असा तो रिपीट होणार आहे. सेम हा पोर्शन इथे 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 सगळीकडे रिपीट होणार आहे. त्यामुळे रिपीट न होता डिफरंट व्हॅल्यूज देणारा पोर्शन कुठला आहे, फक्त 0 to π पर्यंत. त्यातला हाफ पोर्शन हा या भागात आहे अपर साईडला आणि हाफ पोर्शन लोअर साईडला आहे. पण इथनं बघितलं तर अपर साईडला की लोअर साईड, हे मी ग्राफ काढला नाही म्हणून, पण ह्या π/2 ला कुठेही व्हॅल्यू टच होणार नाही. म्हणजे का, कारण π/2 ला ही व्हॅल्यू इन्फिनिटी होते. सेकची व्हॅल्यू π/2 ला इन्फिनिटी होते, 3π/2 ला होते, 5π/2 ला होते, इन्फिनिटी होते. त्यामुळे आपल्याला हा पॉईंट त्याच्यातून ड्रॉप करावा लागेल, कारण डोमेनमध्ये असे पॉईंट चालत नाहीत ज्याच्यावर फंक्शन डिफाईन होत नाही. आणि इथे डोमेनमध्ये हा पॉईंट आहे, जो प्रॉब्लेम आहे. π/2 ला जर फंक्शन डिफाईनच होत नाही तर π/2 ड्रॉप करावा लागतो. जसे आपण इथे डोमेनमधले प्रॉब्लेमॅटिक जे नंबर्स होते ड्रॉप केले आणि रिमेनिंग रिअल नंबर डोमेन म्हणून घेतली, तसं अजून थोडं रिस्ट्रिक्ट करावं लागेल. सो प्रिन्सिपल डोमेन व्हॅल्यूज काय होणार आहेत, तर 0 to π बरोबर आहे, कारण हा हाफ आणि हा हाफ काही रिपीट होत नाही. सो 1 to 1 मॅपिंग येईल. पण त्याच्यातून सुद्धा हा पॉईंट ड्रॉप करावा लागेल, कारण इथे इन्फिनिटी व्हॅल्यू देते आहे आणि इन्फिनिटीवर डोमेनमधली आपण ती व्हॅल्यू ऑपरेट नाही करणार. त्यामुळे 1/0 येते ना ही व्हॅल्यू, त्यामुळे ती ऑपरेट नाही करणार. देअरफॉर सेक रिस्ट्रिक्टेड आपल्याला ऑपरेट करायला लागेल. सेक डिफाईन फ्रॉम 0 to π, पण 0 to π कम्प्लीट नाही घेता येणार, त्याच्यातून मायनस करावं लागेल. एकच पॉईंट मायनस करायला लागेल, π/2. आणि 0 to π, π/2 2 हाच सगळा डोमेन, कोडोमेन, ही सगळी रेंज असली तरी चालेल. r -1 1. सो ही सगळी रेंज असली तरी चालेल. आता हे जे फंक्शन झालंय ते बायजेक्टिव्ह झालंय 1 to 1, कारण ह्या सगळ्या डोमेनमध्ये जे नंबर्स आहेत ते नंबर्स 1 to 1 या रेंजमध्ये मॅप होतात. त्यामुळे हे बायजेक्टिव्ह फंक्शन फॉर्म होईल. हे ग्राफवरनं लक्षात येते, हा फक्त डिफरंट पार्ट आहे आणि हाच पार्ट सगळीकडे रिपीट होतो, म्हणून तेवढाच फक्त एक घ्यायचा. अगेन साइन कॉस्टला जसं आहे तसं इन्फायनाईट डोमेन आहे त्याच्यासाठी सुद्धा, पण त्यातला प्रिन्सिपल डोमेन हा आहे. अगेन पुन्हा हा π to π घेतला तर हा आणि हा डिफरंट ग्राफ आहे, त्यामुळे हा एक डोमेन झाला, अजून एक डोमेन असे इन्फायनाईट डोमेन आहे. त्यातला मेन आपण हा घेणार. देन सेक इनवर्स एक्झिस्ट, सेक इनवर्स एक्स डिफाईन फ्रॉम r -1 1 to क्लोज इंटरवल 0 π मायनस 0.π/2. सो अशा पद्धतीने सेक इनवर्स एक्झिस्ट होतो त्या फंक्शनसाठी आणि त्याचा इनवर्स असा डिफाईन होतो. कोसेक साठी काय रिस्ट्रिक्टेड डोमेन आहे तो बघूया आपण. इन जनरल कोसेक कसं डिफाईन होतं, कोसेक डिफाईन फ्रॉम r -n π where n belongs to r to r -1 to 1. -1 to 1 ह्या पोर्शनमध्ये कोसेकमध्ये सुद्धा काही व्हॅल्यूज मिळत नाही. तर आपण ग्राफ बघितला की आपल्याला याचा डोमेन काय घेता येईल हे लक्षात येईल. डोमेन अगेन प्रिन्सिपल डोमेन, याचा सुद्धा इनवर्सचा ग्राफ तुम्ही ट्राय करायचा आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला इनवर्सचा ग्राफ काढता आला का. 0 π/2 π 3π/2 2π and so on. -π/2 π -3π/2 -2π. आता कोसेकमध्ये काय असतात, +1, हा +1 पॉईंट आणि हा -1 पॉईंट. हा मधल्या पोर्शनमध्ये कोसेकमध्ये सुद्धा व्हॅल्यूज मिळत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. आता कोसेकमध्ये काय होतं की π/2 ला इथे पहिली व्हॅल्यू इथे 1 ला टच होते आणि 0च्या इथे ती इन्फिनिटीकडे जाते. त्यामुळे हा ग्राफ असा येतो, इथे π/2 ला 1 होतो आणि इकडे पायला तो पुन्हा इन्फिनिटीकडे जातो. आणि मग ह्या पायच्या व्हॅल्यू पासून पुन्हा 3π/2 ला इथे -1 ला व्हॅल्यू टच होते आणि हा असा येतो आणि मग ते त्या दिशेला. त्याच्यानंतर 0 ला पुन्हा ती इन्फिनिटीकडे जाते आणि या -π/2 ला इथे -1 व्हॅल्यू होते. त्यामुळे इथे -1 आणि या डायरेक्शनला असा कर्व येतो जो 0 ला इन्फिनिटीकडे जातो आणि -π ला पुन्हा इन्फिनिटीकडे जातो आणि असे रिपीट होणार. मग इथे असं ते रिपीट होणार. पुढे 2π ला असा 2π ला इन्फिनिटीकडे जाणार आहे, त्यामुळे तो असा आणि मग ते अशा पद्धतीने. सो
अशा पद्धतीने कोसेकचा येतो. इकडे आता 3π/2 आहे ना, π/2 ला इथे 3π/2 ला येत असं, इथे -3π/2 ला ते +1 होतं आणि मग तो असा आणि असा ग्राफ जातो. सो कोसेकचा ग्राफ असा असतो. आता यातला फक्त प्रिन्सिपल डोमेन आपण बघणार, ज्याच्यात रिपीट होणारे व्हॅल्यूज नाही. सो रिपीट होणाऱ्या व्हॅल्यूज नाहीत म्हणजे असा कर्व बघायचा जो रिपीट होत नाही. सो आपण 0 पासून -π/2 टू π/2 असं जर बघितलं तर हा कर्व येईल बघा. हा कर्व जो π/2 ला इथे -π/2 ला -1 झालाय आणि तो इथे इन्फिनिटीकडे जातोय, हा पोर्शन कर्वचा. आणि हा इथे इन्फिनिटी कडून हा इथे π/2 च्या इथे 1 ला आलाय, +1 ला, हा पोर्शन. या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन घेतलं तर ह्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू इन्फायनाईट टाइम्स रिपीट होतात. इथे पण ह्या ज्या कर्वच्या व्हॅल्यूज आहेत त्याच सगळ्या इन्फायनाईट टाइम्स रिपीट होणार आहेत. रिपीटेड नको आहेत आपल्याला, रिस्ट्रिक्टेड पाहिजे बायजेक्टिव्हसाठी. त्यामुळे आपण इथे π/2 म्हणजे हा कर्व झाला, 2 + π/2 म्हणजे हा कर्व झाला. या कर्वचे 2 भाग फक्त आपण घेतले आणि तो डोमेन क्लब करून घेतला तर तो चालेल, तो रिस्ट्रिक्टेड डोमेन होईल आणि ते फंक्शन बायजेक्टिव्ह होईल. पण 1/0 हा पॉईंट डोमेन मध्ये चालत नाही आणि इथे हे फंक्शन 0 ला इन्फिनिटीकडे जातं आणि इथं पण ह्या कर्व बघितलं तर 0 ला इन्फिनिटीकडे जातं. हा 0 पॉईंट ह्याच्यातून ड्रॉप करावा लागेल फक्त. जसा सेकला आपल्याला π/2 पॉईंट ड्रॉप करायला लागला कारण तिथे प्रॉब्लेम येत होता, तिथे फंक्शन इन्फिनिटीकडे जातं, तर तेवढाच पॉईंट आपण ड्रॉप केला त्या सेटमधनं. तसं इथे 0 करावं लागेल, 0 डिलीट करून टाकायला लागेल. सो सेक सारखंच आहे, फक्त थोडासा डोमेन वेगळा आहे. कोसेक x डिफाइन फ्रॉम इथे असणार आहे -π/2 टू π/2. खरं तर हा सगळा डोमेन -π/2 टू π/2, कारण इथे डिफरंट कर्व येत आहे, डिफरंट व्हॅल्यू देणारे कर्व येत आहेत, त्यामुळे रिपीट होत नाहीत व्हॅल्यू. म्हणून आपण हा प्रिन्सिपल डोमेन घेतला. पण हा 0 प्रॉब्लेम आहे बिकॉज 0 ला इथे पण इन्फिनिटीकडे जाते व्हॅल्यू, इथे पण इन्फिनिटीकडे जाते, त्यामुळे हा 0 मायनस करावा लागेल. 0 हा पॉईंट, फक्त 0 ही एकच व्हॅल्यू मायनस करतोय, त्यामुळे त्याला ओपन इंटरवल क्लोज इंटरवल असं लिहून चालत नाही कारण ते काही रेंज नाही आहे तिथे. हा सिंगल पॉईंट आहे, सिंगल पॉईंट डिनोट करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट आपण यूज करतो. सो ह्या क्लोज इंटरवल मधनं हा जर 0 मायनस केला तर तो डोमेन चालेल आणि कोडोमेन ॲज इट इज r -1 1. हे जे फंक्शन फॉर्म झालंय दिस इज नाऊ बायजेक्टिव्ह फंक्शन अँड हिअर इनवर्स एक्झिस्ट. त्यामुळे त्याचा इनवर्स येणार कोसेक इनवर्स x डिफाइन फ्रॉम r -1 1 टू क्लोज इंटरवल -π/2 टू π/2. अगेन हा प्रिन्सिपल डोमेन आहे. जसं इन जनरल तुम्ही सगळे डोमेन घेतलेत इन्फायनाईट डोमेन, तर अगेन हा पुढचा एक डोमेन येईल ज्याच्यातनं पाय ड्रॉप करायला लागेल, अजून एक डोमेन येईल ज्याच्यातनं 2π ड्रॉप करायला लागेल, इकडे पण हा डोमेन येईल अजून एक त्याच्यातनं -π ड्रॉप करायला लागेल. सो हे सगळे इन्फायनाईट डोमेन आहेतच, पण त्यातला प्रिन्सिपल डोमेन कोणता आहे तर हा, हे प्रिन्सिपल डोमेन असणारं फंक्शन आपण डिफाईन केलंय. हे फंक्शन बायजेक्टिव्ह होतं, मग आपल्याला त्याचा इनवर्स इथे लिहिता येतो. सो आतापर्यंत या 2 व्हिडिओजमध्ये आपण साइन कॉस टॅन वगैरे सगळ्या साहीच्या साही फंक्शनचे इनवर्स एक्झिस्ट होतात हे बघितलंय. आणि इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी बेसिक कंडिशन फंक्शन शुड बी बायजेक्टिव्ह ही असल्यामुळे जी फंक्शन्स आपली साइन कॉस होती, ज्या फंक्शन किंवा ज्या डोमेनवर डिफाईंड होती ते सगळे एक्झॅक्टली डोमेन आपल्याला घेता आले नाहीत, ते डोमेन थोडेसे रिस्ट्रिक्ट करावे लागले. आणि ते काय रिस्ट्रिक्ट केल्यावर इनवर्स एक्झिस्ट होतो हे आपण ग्राफने आणि सगळीकडे बघितलं.